नमस्कार मित्रांनो, नशीबवान या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो गिरीजा घराला कुलूप लावून चाललेली असते. तेवढ्यातच एक कुरिअर बॉय आलेला असतो आणि तो तिला बोलतो, गिरीजा लोखंडे तुम्हीच का? हे तुमच्यासाठी कुरिअर आलेलं आहे. कुरिअर आल्यानंतर तिला हे माहीत नसतं की हे कोणी पाठवलेलं आहे बरं मला. त्यानंतर ती कुरिअर उघडून पाहते तर काय त्यामध्ये गणपतीची मूर्ती असते. मग मात्र गणपतीची मूर्ती पाहून तिच्या लगेच लक्षात आलेलं असतं की सायली दिदीनेच पाठवले असेल, तिच्याशिवाय कोण मला पाठवणार आहे असं विचार करते आणि ती सायलीला फोन लावायला घेते. जेव्हा ती सायलीला फोन लावते तेव्हा मात्र काय झालेलं असतं, सायलीचा फोन आलेला असतो अर्जुनकडे आणि अर्जुन तो फोन रिसीव्ह करतो. अर्जुन बोलतो, हां बोल गिरीजा, कशी आहेस? तुझे बाबा कसे आहेत? त्यांना डिस्चार्ज भेटला का? त्यांची प्रकृती कशी आहे? हे सगळं अर्जुन विचारत असतो. तर यावरती गिरीजा बोलते, अर्जुन दादा मला ना एक गिफ्ट भेटलेलं आहे, गणपतीची मूर्ती भेटलेली आहे आणि ते सायलीताईनेच पाठवले आहे का हे मला विचारायचं होतं. तर यावरती अर्जुन बोलतो, हो सायलीनेच पाठवले असेल, तिचा देवावरती खूप विश्वास आहे ना आणि तसंच देवाचं ते लक्ष तुझ्यावरती लावून दे म्हणून तिनं पाठवलं असेल. मग तू सांग तुझे बाबा कसे आहे, त्यांची प्रकृती कशी आहे विचारल्यानंतर गिरीजा म्हणते, हो ते छान आहे, त्यांना आज डिस्चार्ज भेटणार आहे आणि त्यांना आज घरी आणायचं आहे. मी चांगली आहे, सायलीताईला सांगा की मला तुमचं कुरिअर भेटलं म्हणून, मूर्ती भेटली म्हणून आणि माझा फोन आला होता म्हणून सांगा. त्यानंतर अर्जुन बोलतो, हो मी सांगेन त्यांना आणि तू काळजी करू नको आणि काय तुला लागलं तर नक्कीच कळव, सायली आणि मी तुझ्यासोबत नक्कीच आहोत असं बोलत असते. इकडे गिरीजा मात्र खूप खुश असते कारण की सकाळ सकाळी वडिलांना डिस्चार्ज आणायच्या वेळी तिला मात्र तिच्या घरी गणपतीची मूर्ती आलेली असते, त्यामुळे ती खूप आनंदी असते. इकडे मात्र आपण पाहतो काय अर्जुनने तिला मात्र छानपैकी समजावून सांगितलेलं असतं, जसं सायलीचा देवावरती श्रद्धा आहे, जशी देवाची कृपा सायलीवरती आहे तशीच तुझ्यावरती राहावी म्हणून सायलीने हे केलेलं आहे आणि आम्ही दोघं तुझ्या पाठीशी आहेत, काय लागलं तर नक्कीच आम्हाला कळव. तर यावरती गिरीजा म्हणते, हो नक्की सांगेन आणि आता ठीक आहे मी ठेवू का फोन, आता ना बाबांना हॉस्पिटलमधून आणायचं आहे, आज त्यांचा डिस्चार्ज आहे. त्यावरती अर्जुन बोलतो, हो काळजी करू नको आणि तुझ्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा. का तुझ्या आयुष्यामध्ये जे काय चांगलं होणार आहे, आता तर फक्त सुरुवात आहे ना, इथून पुढं खूप चांगल्या गोष्टी होणार आहे. तर यावरती गिरीजा म्हणते, हो दादा थँक्यू, खरंच मी आता सगळं नशिबावरती सोडलेलं आहे आणि जे काय होईल ते आणि देव माझ्याशी पाठीशी आहे, ते तुझा भावानी माझ्या पाठीशी असल्यानंतर काही होणार नाही असं ते अर्जुनला सांगत असते. त्यानंतर आपण पाहतो काय की पोलीस स्टेशनमध्ये इकडे हिला उर्वशीला भेटण्यासाठी आलेली असते प्रिया, कारण की उर्वशीनं कॉल करून तिला बोलवून घेतलेलं असतं. तर उर्वशी म्हणत असते, सावळी यांनी नाही का? तर त्यावर ती बोलते, सावळीताईला वेळ नाही. ती बोलली की तुझा गिरीजा मावशीची मदत कर, तिला आता तुझी गरज आहे म्हणून मी आली आहे आणि तिने सॉरी म्हणले आहे. त्यावरती गिरीजा म्हणत असते, हो आता खूप गोष्टी होऊन गेल्या. तर प्रिया म्हणते, काय झालं आहे, तुम्ही ते कसं काय पोलीस स्टेशनमध्ये, नक्की काय झालं आहे आणि तुम्हाला काय वाटलं तुमचा पोलीस स्टेशनमधून फोन आला तर मी येणार नाही असं शक्य आहे का? तर यावरती ती बोलत असते, काही नाही, खूप काही गोष्टी होऊन बसल्या, दादासाहेबांनी माझ्यावरती आरोप घातले, मी काही केले नसताना आणि तुला सांगू का हे सगळं त्या मुलीमुळे होत आहे. तर बोलते, कोण मुलगी? तर बोलते तेच की गिरीजा लोखंडे, तिच्या वडिलांच्या हृदयाचं. हां. त्यावरती प्रिया बोलते, हो हो माहिती आहे, ती केस मला माहीत आहे. मग की काय विषय आहे ते बोलत असतं, तेच की आमच्या ह्यांना ते हृदय बसवायचं होतं, ते तिच्या वडिलांचं होतं आणि ते हृदय चोरीच्या आरोपाखाली मला घातलं आहे तुरुंगात, पण मी काहीच केले नाही, हे सगळं दादासाहेबांनी केलं असताना मला यामध्ये अडकवलेलं आहे. तर यावरती प्रिया बोलत असते, हो का? आणि ते बोलते, हो आणि मला इथून निघायचं आहे, त्यासाठी आता ना मला दादासाहेबांनी वकील पाठवला होता पण मला त्यांच्या वकिलाची गरज नाही म्हणून मी तो वकील घेतला नाही, म्हणूनच मी तुला कॉल केला होता. तर प्रिया बोलते, त्याची काळजी करू नका, माझ्याकडे असा वकील आहे की तुम्हाला लगेच बाहेर काढेल आणि त्याची तुम्ही काळजी करायची नाही. पण एक गोष्ट तुम्हाला सांगू का की प्रिया अशी आहे की कोणतंही काम असं फुकटमध्ये करत नाही, जर तिला त्या कामाबदली कुठली तर गोष्ट रिटर्न भेटणार असेल तरच ती गोष्ट करत असते असं बोलत असते. तर यावरती तिचं बोलणं लगेच तिला पटलेलं असतं. ती बोलते, त्याची तू काळजी करू नको प्रिया, उर्वशी अशी आहे की जी कोणाचा उपकारही ठेवत नाही. तर प्रिया बोलते, ठीक आहे, मी आता तुम्हाला मदत करत आहे, तुम्हाला पोलीस स्टेशनमधून बाहेर काढत आहे, माझा वकील नक्कीच एवढा हुशार आहे की तुम्हाला यातून नक्कीच सुटवेल. पण गोष्ट लक्षात ठेवायची, मला ह्याची परतफेड हवी आहे, जेव्हा मला गरज असेल तेव्हा मात्र मला परतफेड हवी आहे असं प्रिया बोलत असते. तर त्यावरती ती बोलते, त्याची काळजी करू नको, मीही कुणाचा उपकार ठेवत नाही आणि तुला जेव्हा गरज असेल तेव्हा मात्र मी तुझी परतफेड करणार आहे. असं मिळून आता दोघींनी मात्र हात जुळवणी केली आहे, कारण की अशा लोकांचं असंच असतं ना, तेरा दुश्मन मेरा दुश्मन हे सेम असतं, त्याप्रमाणे त्या दोघींनी हात जुळवणी केलेली आहे आणि आता प्रियाच्या वकिलाने ते मात्र उर्वशीला इथून बाहेर काढणार आहे आणि उर्वशी मात्र जेव्हा प्रियाला गरज असेल तेव्हा मात्र मदत करणार आहे. आता मात्र उर्वशीने सांगितलं असतं की कशा प्रकारे तिला गिरिजाचा राग आहे, ती गिरिजाचा कसा काटा काढणार आहे, इथून बाहेर गेल्यानंतर ती पाहतच राहणार आहे. इकडे मात्र प्रिया आहे स्वतःच्या हेतूने आलेली असते, स्वतःच्या स्वार्थापोटी आलेली असते, कारण की तिलाही केव्हा तर गरज लागणार असते ना तिची.
म्हणूनच ती इथं आलेली असते. त्याप्रमाणे ह्या दोघींचं ठरलेलं आहे की आता एकमेकींना गरज असेल तेव्हा मदत करायची. आणि आता त्या दोघी एकमेकी काय करतात, हात जुळवणी करतात आणि आता इथून पुढे एकमेकींना साथ द्यायचं ह्यांनी ठरवलेलं आहे. आता आपण पाहतो काय, आता प्रियाच्या वकिलाने मात्र हिचं इथून बेल केलेली असते. त्यानंतर आपण इकडे पाहतो की आपले रुद्रप्रताप अजूनही देवापाशी असतात आणि देवाला दूध चढवत असतात, देवाची पूजा करत असतात आणि बोलत असतात, हे देवा, हे महादेवा, लवकरात लवकर गिरिजेच्या वडिलांना तू बरं कर. आणि त्याचबरोबर तो म्हणत असतात की प्रकाश काकांना हे लवकरात लवकर तू शुद्धीवर आण, मी पाहिजे ते व्रत करायला तयार आहे. आता मात्र रुद्र देवाची पूजा करत असतो आणि गिरिजेच्या वडिलांच्या बरोबर आपल्या आत्याच्या नवऱ्याचीही तो देवाकडे प्रार्थना करत असतो आणि देवाला बोलत असतो, मी पाहिजे ते व्रत करायला तयार आहे, कोणत्याही कठीण परीक्षेतून जाण्यासाठी तयार आहे, पण लवकरात लवकर त्या दोघांना बरं कर, असं देवाला तो प्रार्थना करत असतो. इकडे ह्याला हे माहीतच नाही की त्याच्या आयुष्यामध्ये काय चाललं आहे, त्याचं लग्न इकडे ठरवलेलं आहे, या सगळ्या गोष्टी ह्याला इकडे माहीतच नाही. पण जेव्हा तो देवाचं व्रत करत असतो तेव्हा मात्र आपण पाहतो काय, जसं जसं तो व्रत करेल तसं ना की त्याच्या काकांचं हालचाल होत असते आणि ते अचानक कोमातून शुद्धीवर आलेले असतात. जेव्हा ते शुद्धीवर येतात तेव्हा आजूबाजूला पाहत असतात की इकडे मी कुठं आलो आहे, अरे बापरे, मी घरी कधी पोचलो, असं तो विचार करत असतो. त्यानंतर विचार करतो मला लवकरात लवकर इथं पळून गेलं पाहिजे, म्हणून तो तयार होत असतो. तेवढ्यातच पाहतो काय, इकडून नागेश्वर आता त्याच्याच रूममध्ये यायला निघालेला असतो आणि आता तो रूममध्ये येत असतो तसेच ते हे उठून तयार होत असतात आणि डोळ्याला चष्मा लावतात आणि दरवाजा उघडून आतमध्ये जाणार असतात. आता तो पटकन उठून इथून पळून जाण्याच्या ह्याच्यात असतो, पण तेवढ्यातच काय होतं की नागेश्वर दरवाजा उघडणार आणि तो पळून जाण्यासाठी निघालेला असतो. पण आता शेवटी त्याचंच नशीब आणि आता काय होतं की आता नागेश्वरला कॉल येतो आणि कॉल आल्यानंतर मात्र तो पाठीमागे फिरतो आणि तो कॉल रिसीव्ह करतो, म्हणतो बरोबर टायमिंगवर फोन केलेला आहे. आता मात्र प्रकाश काका, आता ते नागेश्वर बाहेर उभा आहे म्हणलं, पळून तर कसं जाणार म्हणलं, पटकन दरवाजा हळूच लावतो आणि आतमध्ये जाऊन झोपतो. परत झोपताना त्याच्या लक्षामध्ये आलेलं असतं की आपण आपल्या डोळ्याचा चष्मा तर काढलाच नाही, म्हणून परत डोळ्याचा चष्मा काढतो परत आणि कोमात गेलेलंच नाटक करतो. त्यानंतर नागेश्वर आतमध्ये येतो आणि बोलतो, बरं झालं कोमातच आहेस ना, मेलेलं तर नाहीस ना तू अजून, पण तुला चांगलं माहिती आहे का, ज्या दिवशी तू त्या मुलीकडे आसरा घेतलास त्या मुलीचं नशीब म्हणून तू वाचला होतास आणि आता तीच मुलगी या घरची सून होऊन येणार आहे आणि तिचं जे नशीब आहे ते मी वापरणार आहे. तुला माहिती आहे का, मी नशिबाला मानतो पण नशिबावरती मात पण करतो. आता मी माझ्या नशिबावरती मात करून त्या पोरीचं नशीब वापरणार आहे आणि 6 महिने मी तिचा नशिबाचा वापर करणार आहे. तुला सांगतो, ज्या दिवशी 6 महिने होतील त्यानंतर त्या पोरीचं मी काय करणार हे तुला पण चांगलं माहीत आहे आणि तुला मी जिवंत का ठेवलं हेही तुला माहीत आहे, कारण की तू ज्या मुलीकडे आसरा घेतला होता तिचंच नशीब मला वापरायचं आहे आणि ही गोष्ट लक्षात ठेव. तुला असं बडबडत असतो, म्हणत असतो तू कोमात आहे तीच बरं आहे, पण लवकरात लवकर तू जागा होशील त्याचे मी प्रयत्न करत आहे आणि त्या मुलीचं नशीब वापरून मी काय काय करणार आहे हे तुला सगळं माहीतच आहे आणि ती मुलगी कोण आहे हे तुला माहीत आहे, कारण की त्याच मुलीचा आसरा घेऊन तुझं नशिबानं तू वाचला होतास ना, तीच ती मुलगी आहे, तीच या घरची सून होणार आहे, असं सगळं बोलत असतो. आणि हे मात्र हा ऐकत असतो, ह्याला काय माहिती आहे की हा कोमामध्ये आहे, पण त्याला वाटत असतं हा कोमामध्ये ह्याला काय कळतं, पण ह्यानं सगळं मात्र ऐकलेलं असतं आणि तो मनामध्ये विचार करत असतो की कोमामध्ये आहे तेच बरं आहे म्हणून मी जिवंत आहे. त्यानंतर तो त्याच्या जवळ येतो आणि अक्षरशः त्याचा कॉलर धरून म्हणत असतो की ज्या दिवशी तू शुद्धीवर येशील आणि ज्या दिवशी ह्या घराचा वारसा कोण आहे, ती पोरगी कोण आहे ते सांगशील, तो दिवस मात्र तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल, असं मात्र म्हणत असतो. हे म्हणल्यानंतर मात्र आपल्याला एवढंच कळत आहे की आता जोपर्यंत हा शुद्धीवर येत नाही आणि जोपर्यंत गिरिजाचं नाव ह्याला कळत नाही तोपर्यंत हा जिवंत आहे. पण ह्या नागेश्वरला काय माहिती की आता त्याचं नशीब कसं फिरलेलं आहे, कारण की तो वारसच ह्या घरची सून बनून आलेला आहे, ते मात्र त्याला काही माहीत नाही. आता प्रकाशराव मात्र मनामध्ये विचार करत असतो की झोपून राहिलेलं चांगलं आहे, कारण की डोळे उघडे केले तर हा बाबा काय सोडणार नाही, कारण की आपण कोमामध्ये असून सुद्धा तो आपलं कॉलर धरून आपल्याशी असं बोलत आहे, मग आपला जीवनपणे काय करेल याचा मात्र त्याला विचार नक्कीच आलेला आहे. त्यानंतर नागेश्वर तसं बोलतो ना, आता हातांमध्ये त्याच्या कोणती तर फाईल असते आणि तो बोलत बोलत तिथून निघून जातो. तो जेव्हा जातो ना तेव्हा मात्र प्रकाशराव उठून बसतात, मनामध्ये विचार करतात की खरंच कोमामध्ये आहे तेच बरं आहे, कोमातून बाहेर आलो आहे हे कोणालाही कळता कामा नाही, कारण की यांना जर कळालं तर ते मी मेलोच म्हणून समजा आणि आता इथून मी बाहेर पडू तर कसा, त्या मुलीला शोधू तर कसा, ती वारसदार आहे तर हे शोधणार तर मी कसं आणि पुढचं मी करणार कसं हेच मला समजत नाही.
आता मात्र त्यांना समजत नाही आपण कोमामध्ये तर राहिलो आहे, इथून झोपून तर राहायचं आहे, पण इथून बाहेर पडून आपण त्या मुलीला शोधायचं कसं आहे हेही त्यांना समजत नाही. इकडे आपण पाहतो काय गिरिजाचे वडील हॉस्पिटलमधून आलेले आहे, त्यांना घरामध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर ते आल्यानंतर मात्र गिरिजाचे वडील एकदम अस्वस्थ असतात आणि कपाट शोधू लागलेले असतात. त्यावरती मात्र मुलगा आणि गिरिजा त्याकडे पाहत असतात की काय झाले बाबांना, तुम्ही असं का करताय. पण ते एकदम वेड्यासारखी करत असतात, वायबल झाल्यासारखी बघत असतात. सगळीकडे सगळी कपाट हुडकत असतात. आता गिरिजा बोलत असते, बाबा काय करताय तुम्ही, त्रास होईल तुम्हाला, शांत बसा ना जरा, असं का करायला लागलाय तुम्ही, आत्ता तर हॉस्पिटलमधून आलाय ना तुम्ही, असं म्हणत असते. मात्र गिरिजाचे वडील मात्र खूप अस्वस्थ असतात. सगळं ना ड्रॉवर हुडकत असतात. नंतर त्या कपाटांमध्ये जातात आणि त्यांना आता ती त्यांची दारूची बॉटल भेटलेली असते. आता त्यांनी दारूची बॉटल घेतली आहे म्हणल्यानंतर गिरिजा ओढत असते, बाबा असं का करतोय तुम्ही, तुमच्या पाया पडते, तुम्ही असं करू नका, तुम्हाला माहिती आहे ना तुम्हाला कशामुळे एवढा त्रास झाला आहे, आमच्या दोघांचा तर विचार करा तुम्ही, आम्ही दोघं तुमच्या पाठीमागे आहोत, आमचा तर विचार करा, ह्या बारक्याचा तर विचार करा, असं गिरिजा म्हणत असते. मात्र त्याचे बाबा म्हणतात, थांबा तुम्ही दोघं काही बोलू नका, असं बोलू ना. ते बाहेर ते बॉटल घेऊन येतात आणि बाहेर त्या सगळ्या आणलेल्या बॉटल असतात त्यांच्या हातामध्ये आणि ते काय करतात माहिती का, तिथे एक जाळ केलेला असतो. ह्या दोघांना तर वाटत असतं हे बॉटल घेऊन आलेत म्हणजे आता एवढे दिवस पिले नाही म्हणजे पिण्यासाठी घेऊन आले असतील, पण मात्र बाबांनी काही तर वेगळंच केलेलं असतं. त्या बाटलीतली सगळी दारू त्यांनी ओतून टाकलेली असते आणि जाळ केलेला असतो आणि त्या जाळामध्ये पेटवतात. तेव्हा मात्र आता गिरिजाला हे पाहून खूप बरं वाटलेलं असतं. बाबा त्यांना मिठीमध्ये घेतात आणि बोलतात, गिरिजा हे तुझं उपकार मी कसं विसरू, तू माझा जीव वाचवण्यासाठी तुझा जीव पणाला लावला आहेस आणि हे तू काय करून बसले आहेस, हे तुझे खूप मोठे उपकार आहेत. तर यावरती गिरिजा म्हणते, बाबा असं का म्हणताय तुम्ही, एका मुलीचं कर्तव्य आहे ते मी केलेलं आहे, तुम्ही माझे वडील आहात ना, तुमच्यासाठी मी एवढं करू शकते ना. तर यावरती बाबा म्हणतात, हो ग पण आता काय झालं, आता तू इथून जाणार निघून, आम्हाला सोडून जाणार, आता तू दुसऱ्या घरी जाणार. तर यावरती गिरिजा बोलते, बाबा मी जरी दुसऱ्या घरी गेली तर मी तुमच्या सोबत आहे, तुमच्या मनात आहे, याची तुम्ही काळजी करू नका, मला तर कसं बरं वाटत सांगा, मीही तुमच्यावरती खूप प्रेम करते, मलाही तुमच्या बाबांची खूप काळजी वाटत असते. असे ते दोघे भावनिक झालेले असतात आणि एकमेकांच्या मिठी मारून सगळे रडत असतात. बाबांना खूप वाईट वाटत असतं कारण की गिरिजा आता किती दिवसात राहिली, आता ती दुसऱ्या घरी जाणार, मला सोडून जाणार आणि ह्या पोरीनं माझ्यासाठी एवढं केलं आहे, माझी पोटची पोरगी नसताना माझा जीव वाचवण्यासाठी ह्या पोरीनं स्वतःचा जीव पणाला लावलेला आहे, हिला माहिती नाही की मी वडील आहे का नाही. यासाठी मात्र ते खूप रडत असतात आणि त्यांना कळायला असतं की गिरिजा एवढी चांगली मुलगी आहे की त्यांनी वडिलांच्यासाठी इतकं मोठं काही केलेलं आहे. तर गिरिजा वडिलांना सांगत असते, बाबा तुम्ही काळजी करू नका हो, तुमच्यासाठी तर मी केलेलं आहे, एका मुलीचं कर्तव्य मी पार पाडलेलं आहे आणि तुम्हाला सांगते तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा, तुम्ही हा दारू सोडा, आमच्या दोघांचा विचार करा, असे म्हणत असते. आता गिरिजा मात्र बाबांचा हात धरून त्यांना समजावत असते, बाबा मी आहे, माझं प्रेम तुमच्यावरती आहे, मी कायम तुमच्यासोबत राहणार आहे, असं म्हणत असते. त्यानंतर बाबा मात्र डोक्यावरून ते हात फिरवत असतात, तिच्या कपाळावरती हात फिरवत असतात आणि म्हणत असते, बाबा काळजी करू नका, मी तुमच्यासोबतच आहे, जरी मी दुसऱ्या घरी गेली तरीही मी तुमच्यासोबत राहणार आहे, असं ते बोलत असतात. आता बाबांनी मात्र त्या दोघांना मिठी मारलेली असते आणि ते रडत असतात. आता आपण इकडे पाहतो काय, आता गिरिजाला असं मनामध्ये विचार येतो, आता आपण त्या दुसऱ्या घरी जाणार, आता कसं होणार, मी ह्यांच्याबरोबर कसा वेळ घालू हेच तिला कळत नसतं. त्यानंतर मात्र आपण पाहतो काय, इकडे मात्र मिठी मारल्यानंतर आता गिरिजाच्या वडिलांनी मात्र मुलाला आणि मुलीला मिठीशी धरलेलं असतं आणि तेही रडत असतात कारण की त्यांनाही खूप वाईट वाटलेलं असतं कारण की गिरिजा आता त्यांना सोडून जाणार असते आणि आता ती ज्या घरात जाणार आहे त्या घरामध्ये तिचं कसं होणार आहे याची मात्र त्यांना नक्कीच काळजी आहे. त्यानंतर गिरिजा काय करते, नागेश्वरांना फोन करते, नागेश्वरांना बोलते, माझं एक काम होतं तुमच्याकडे. तर यावरती नागेश्वर म्हणत असतात, हे काय काम आहे, बोला बोला गिरिजा, काय म्हणताय, कधी येत आहे घरी, आमच्या घरी. त्यानंतर तो शब्द फिरवतो, बोलतो आमच्या घरी म्हणजे तुमच्या घरी. त्यावरती गिरिजा बोलते, माझं सगळं लक्षात आहे, आपला जो करार ठरलेला आहे, पण मी एक काम होतं म्हणून तुमच्याकडे कॉल केला आहे. तर त्यावरती नागेश्वर बोलतात, बोला काय म्हणताय तुम्ही. तर ती बोलते, काही नाही, आजच बाबांना हॉस्पिटलमधून घरी आणलं आहे आणि आजचा दिवस मला त्यांच्याबरोबर राहायचं होतं. तर यावरती नागेश्वर म्हणतो, हे सगळं ठीक आहे, पण तुमच्याशी काय बोलणं झालं होतं, काय करार झाला होता हे माहीत आहे ना, आपलं काय ठरलं होतं, ज्या दिवशी तुम्ही येणार त्या दिवशीपासून हा करार चालू होणार होता. तर यावरती ती बोलते, हो सगळं मान्य आहे मला, पण त्यांची तब्येत बरोबर नाही, आजचा दिवस तर मला त्यांच्यासोबत घालवायचा आहे. तर यावरती नागेश्वर म्हणतात, ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आजचा दिवस मी देतो, पण आजच्या दिवसाचं नशीब आमच्याबरोबर नसणार ना. तर ती बोलते, आजचा दिवस फक्त द्या. तर ते बोलतो, ठीक आहे चालेल, आजचा दिवस मी देतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून पुढे जेव्हा तुम्ही घरी याल त्यानंतर तुम्हाला परत त्या घरी परत मागं जाणं नाही, हे लक्षात आहे ना तुमच्या. तर गिरिजा म्हणते, हो हे सगळं माझ्या लक्षात आहे.
तो त्यावरती तो बोललेला असतो, आता मला नागेश्वर साहेब म्हणायचं नाही, मला आबासाहेब म्हणून हाक मारायची, असं तिला समजावत असतो. त्यानंतर ती बोलते, हो आबासाहेब, मला ना आजचा दिवस फक्त द्या, हे खूप मोठे उपकार होतील. आजच्या दिवसामध्ये मला त्या दोघांच्या बरोबर घालवायचं आहे, कारण की बाबांची तब्येत अजूनही बरोबर नाही. त्यावरती मात्र नागेश्वर तयार झालेला असतो आणि बोलतो, ठीक आहे, आजचा दिवस दिला, पण उद्याच्या उद्या लवकरात लवकर आपल्या घरी तुम्हाला यायचं आहे आणि वाट पाहत आहोत, असं सांगतो. त्यावरती मात्र गिरिजा तयार झालेली असते आणि बोलते, हो मी उद्याच्या उद्या येते तिकडे, आजचा दिवस दिला त्याबद्दल धन्यवाद आबासाहेब, असं म्हणत असते. आता आबासाहेबांनी मात्र तिला आजचा दिवस दिलेला आहे, पण त्या दिवसाचंही नशीब ते बोलत असतात की आजच्या दिवसाचं नशीब आम्हाला भेटणार नाही तुम्ही नसल्यामुळं, म्हणजे ते एक दिवसही देत नसतात. आणि त्यांनी सांगितलं असतं, ज्या दिवशी तुम्ही घरी याल त्यानंतर मात्र तुम्ही ह्या घरातून परत मागे जाणे नाही, असं बोललेलं असतं. आता मात्र गिरिजाने एवढं मोठं पाऊल उचललेलं आहे की ती त्या घरातून गेल्यानंतर परत पाठीमागे एकही दिवस घरी येऊ शकत नाही, हे मात्र करारामध्ये लिहिलेलं असतं. याचं एवढं मोठं आश्चर्य आहे. त्यानंतर गिरिजा फोन ठेवल्यानंतर विचार करत असते की आता झालं, आता माझं हे शेवटचं जाणं, आता उद्या मी त्या घरी गेल्यानंतर मला पाठीमागे ह्या घरी येता येणार नाही, मला बाबांच्या जवळ छोटूजवळ राहता येणार नाही, हा ती विचार करत असते. आता नागेश्वरन मात्र त्याचा प्लॅन बरोबर टाकलेला आहे. आता मात्र रुद्रला हे काहीच माहीत नाही. त्यानंतर आपण पाहतो काय उद्याच्या भागामध्ये इकडे त्या रूममध्ये आल्यानंतर तिला असं वाटत असतं की ही खोली माझ्या काही तर ओळखीची आहे, असं का वाटते, हा पाळणा माझ्या ओळखीचा आहे, खेळणं माझ्या ओळखीचं आहे. आणि तेवढ्यातच आपण पाहतो काय गिरिजाचे वडील प्रकाशरावांशीच बोलत असतात आणि सांगत असतात, 25 वर्षापूर्वी जी तुम्ही मुलगी दिली ती मुलगी दुसरी कोणी नसून गिरिजाच आहे. आता आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला आवडेल की आता प्रकाशरावांना जेव्हा समजेल की त्यांना माहीत नाही की मी कोमामध्ये आहे, पण हे सगळं कळालं आहे, ते व्हायसाठी आपल्याला उद्याचा एपिसोड नक्कीच पाहावा लागणार आहे.